आता आपली आहे ना व्हेज स्पेशल थाळी आलेली आहे. इथे आपण बघतोय सोलकढी आहे, डाळ आहे, परत इकडे भाजी आहे. तर खूप सुंदर असं आपल्याला हा गेट बघायला मिळतो आहे. खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आणि कलर बघू शकतात केलेला आहे. तसं इथे अशी मोठी आपल्याला घंटा बघायला मिळते. इथे 200 रुपये 150 रुपये आणि 12 किलोचा आहे. 12 किलोचा टरबूज आहे दादाकडे. ओके हां दादा, हा गुरुवारचाच असतो ना आपला बाजार. आणि नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कोकणाच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना शुभ सकाळ. निघालेलो आहे आमच्या वाडीमध्ये, केळकरवाडीमध्ये, आणि मग तिकडनं बघूया आपला पुढचा दिवस कसा जातो. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आमच्या गावामध्ये आलो आहे, म्हणजे आमची वाडी केळकरांची. आणि हे आमचं घर सध्या बंद असतं, सगळेच मुंबईला असतात. आणि काका होळीची तयारी करतात आहे. तर इथं आपण बघूया ते होळी लावतात. तर सगळे मुंबईमध्ये असल्यामुळे ना इथे खेळवायला कुठं नसतं होळी. आपण इथून बघूया. हे आमचं घर आहे, समोर दिसतंय ते बंदच असतं. हा, आणि ही आपली होळी. हा ते तर आहे ते. ओके, तर आपण इकडे बघतोय ही होळी आता काढणार आणि त्यात दुसरं लाकूड टाकणार. नाही, संध्याकाळी लागणार. संध्याकाळी ना? आता ही लाकूड काढणार ना काका? हो, पूजा करायला पाहिजे ना. हो, पूजा करायला. बरोबर, पूजा करणार. तो बघा, बघितलं ना, होळीचे देव आहेत. ह्याच्यामध्ये पुरून असतात वर्षभर, आणि शिमगा आला ना की मग ह्याच्यातून काढतात. आज त्यांना इथे पूजणार आहे, तर त्यासाठी ते शेणाने आता सारवतात. चला आता आपण आहे ना इथे बघतोय देव धुतात आहे. तर इथून आपण बघूया जे होळीला जे देव काढले जातात ना, तिकडे आपण बघतोय. फिरो हा, फिरो. तिथे गंधबग लावलेला सरळ कर. बघू बघू हात उचल. असो कर, ह्या बाजू असो असो. ए तर आता दुसरा एक देव आहे जे फक्त ना शिमग्याला तिथे बाहेर निघतात आणि त्याला पुजलं जातं. तिथे शेणाने सारवलेलं आहे. आणि इथे आपण खड्डा बघतो हा होळीचा. आणि इथे देव ठेवलेले आहेत. आता याची पूजा होणार. पूजा करतोय, गंधक वगैरे सर्व. नंतर पेटव. तर इथे बत्ती लावतात आहेत. आता इथे देवांची पूजा केली जाईल. आता बत्ती लावली जाते देवाला. नाही भेटत. आता गंधक लावणार देवांना. बत्ती आणणार आहे. हे बिरा किरण, हे बिरा दगडा. होय शिलो.
आता देवाला इथे हळद पिंजर वगैरे राहू दे काका चप्पल टाक. त्या बाजू त्या फुल ठेवलंच काय मध्ये मध्ये आहे रे किरण. होय होय टाक होय टाक. तर अशा आहे आपले होळीसाठी देव सजवलेले आहेत. खूप सुंदर असं सजवलं आहे किरणने. आणि आता विजला देवा. तर आता अगरबत्ती दाखवतात आहे आणि आता पूजा होईल आपल्या देवाची. हा होय. तर चला तुम्हाला ना आता आमची बाग दाखवतोच, म्हणजे झाडं दाखवतो आमच्या घराच्या पाठची. तर तुम्ही इथे बघू शकतात, ही ना आमची कलम आहे आणि असा हा पूर्ण रस्ता आहे. तुम्ही बघू शकता इकडनं ना समुद्र पण दिसतो आपला. आणि तुम्ही ते कलमं बघू शकतात, आंबे लागलेले आहेत, अशी कलमं वगैरे आहेत. आणि नारळाची पण झाडं आहेत पाठीमागे पूर्ण अशी. इथे पण बघू शकता बघा, आंबा लागलाय. तर खूप मोठी अशी आमची कलमाची बाग आहे. जिथपर्यंत जिथे समुद्राचं जे टोक आहे ना तिथपर्यंत आमची पूर्ण अशी बाग आहे पूर्ण. आणि आहेत कलमाची झाडं 15-20 आहेत. आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ह्याची पण झाडं आहेत. त्याची काय नावं मला माहीत नाही. जर तुम्हाला त्याची नावं माहीत असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चला आता मी चाललेलो आहे पडेलला. पडेलचा बाजार असतो गुरुवारचा, तर तोही तुम्हाला दाखवतो. पडेलगावला आलेलो आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे पडेलगावचा बाजार असतो. तुम्ही समोरच बघू शकतात, हा पडेलगावचा चौक आहे. असा 4 रस्ता आहे आणि हा पूर्ण असा बाजार आपल्याला इथे बघायला मिळतो. तर पहिल्यांदाच आपण गावचा बाजार कव्हर करतो आहे. तर आता आपण बघूया. ते तुम्ही बघू शकतात फळं वगैरे आहेत बाजारमध्ये, आपल्याला काय काय बघायला मिळतं अजून. आणि त्यांची भाव वगैरे पण विचारा की किती रुपयापासून सुरुवात आहे. तर चला आता आपण इकडे बघतोय, कोथिंबीर आहे 30 रुपयाला आणि मेथी आहे. मेथी आहे ना कशी 30 रुपये. चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि इथे ना लसूण बघायला मिळत आहे. ते लसूण आपण बघतोय 60 रुपयाला लसूण आहे. तर आपण पुढे आलेलो आहे, इथे ना आपल्याला टॅमॅटोचे वाटे बघायला मिळतात आहे आणि मिरची वगैरे आहे. दादा कसे आहे टॅमॅटोचा 20 रुपये. आणि ही मिरची वगैरे ओके कोणतेही घ्या 20 रुपयाला आहे. आलं आहे 20 रुपये. मिरची आहे 2 प्रकारच्या मिरची असतात, कमी तिखट आणि तिखट. तर आपण बाजारात आलो ना तर इथे आपल्याला ना असे कडधान्य आणि डाळी वगैरे पण बघायला मिळतील. आणि तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला पाहिजे तशी डाळी आणि मसाले वगैरेही आहे या काकांकडे. पुढे आलो ना इथे आपल्याला कोबी वगैरे बघायला मिळते. फ्लावर आहे. कसं आहे फ्लावर दादा 30 रुपये आणि कोबी 20 रुपयाला. 20 रुपयाला कोबी आहे आणि 30 रुपयाला फ्लॉवर आहे. तर चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि इथे आहे ना आपल्याला किराणा मालचं एक छोटंसं दुकान मिळतं बघायला मिळतं आहे गावी. तुम्ही बघू शकता बाजारात गहू तांदूळ वगैरे सगळं काही बघायला मिळेल. असं आपल्याला
कुरमुरे पण बघायला मिळतील. आणि तिकडे आहे ना आपण बघितलं तर आपल्याला साबण वगैरे सगळं काही छोटंसं असं किराणा मालाचं दुकान आपल्याला इथे गावी मार्केटमध्ये असं बघायला मिळतं. तर आता मग पुढे आलो ना तर आपल्याला गावी टरबूज आहे ना, कसं आहे? 200 रुपये 150. 200 रुपये 150 रुपये. आणि 12 किलोचं आहे. 12 किलोचा टरबूज आहे दादाकडे. ओके हां दादा, हा गुरुवारचाच असतो ना आपला बाजार? आणि फक्त गुरुवारी एकच दिवस? ओके, एकच दिवस आपला बाजार भरतो. आणि दादाकडे टरबूज आपण बघितला तर तुम्हाला एवढा मोठा टरबूज पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही दादाच्या या शॉपला व्हिजिट करू शकता. तिथे केळी वगैरे आहेत, तसंच बाकीचे संत्री, मोसंबी, अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला ना इकडे फ्रूट्स बघायला मिळतील. तसंच पुढे आलात ना तर इकडे तुम्हाला द्राक्ष बघायला मिळतील. दादा कशी द्राक्ष आहे? 1 किलो 100. 1 किलो 100. आणि सफरचंद 160 वाली आहे, 200 वाली आहे, 250 वाली आहे. ओके, 160, 200, 250 अशी किंमत आहे सफरचंदची. चिकू पण आहे. कसं आहे? 200. ओके, 1 किलो 200 रुपये आहे. ओके, आणि द्राक्ष पण आहे. दादा स्ट्रॉबेरी पण आले ना आपल्याकडे? ओके, कशी आहे? 200 रुपये. बरं, आणि स्ट्रॉबेरी कशी आहे दादा? ओके, 50 रुपयाला एक, 100ला 3. ओके, 50ला 1 आणि 100ला 3 असे आपल्याला दादाकडे स्ट्रॉबेरी वगैरे बघायला मिळतील. तर नक्कीच दादाच्या या शॉपला तुम्ही इकडे येऊन व्हिजिट देऊ शकतात. आणि हिंदुस्तान मेडिकलच्या बरोबर समोरच दादा बसतो. थँक्यू. तर गावी तुम्ही आलात ना तर असे तुम्हाला खारी टोस्ट वगैरे पण बघायला मिळतील. बटर आहे. कसे आहे दादा बटर? 30ला पाव. 30ला पाव. आणि खारी? अरे पण 30ला पाव आहे. 30ला पाव. ओके, आणि आपले टोस्ट? 30ला पाव आहे. 30ला पाव. मावा टोस्ट आहे, ते पण 30ला पाव आहे. मावा टोस्ट आहे. ओके, आणि साधे आहेत ना? जिरा टोस्ट आहे. ओके, 30ला पाव. तर टोस्ट आहे, बटर आहे आणि खारी आहे. तर तुम्हाला ही पाहिजे असेल ना तर दादांकडे आहे. आणि बाजूलाच आहे ना वारकरी कोल्ड्रिंक्स आहे, त्याच्याबरोबर बाजूला दादा इकडे बसतात. दादा गुरुवारचेच बसतात ना? कधी? शुक्रवारचं पण? हां, शनिवार मिठभावला. ओके, बुधवार आणि शनिवार मिठभावला. ओके. तर आपण पडेलच्या बाजारात आलो ना तर असा तुम्हाला ज्वेलरीचाही स्टॉल बघायला मिळेल. ते आपण बघतोय. मोत्यांचे दागिने, असे बांगडे वगैरे बघायला मिळतील. आणि असे डेली वेअरसाठी आहे ना मंगळसूत्रही बघायला मिळतील. पैजण पण आहे. दादा कसे पैजण? 100 रुपये. आणि डेलीसाठी मंगळसूत्र आहेत ते 100 रुपयाचा सेल आहे. ओके, इथे आपण बघितलं ना तर इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हार बघायला मिळतील. नेकलेसेस, अंगठे वगैरे आहेत खूप सुंदर असे. इथे बांगड्या आहेत बेंटेक्सच्या. आणि ही आर्टिफिशियल तुम्ही फुलं बघू शकतात. हा कमी आहे. कसे आहे? 30 रुपयाला. ओके, हा 30 रुपये आहे. छोटे घेतला तर 20 रुपयाला आहे. मेहंदीचे कोण आहेत दादाकडे. आणि तुम्ही ते बघाल तर सगळ्या प्रकारचे मोत्यांचे तुम्हाला असे दागिने बघायला मिळतील. तर तुम्हाला असे ज्वेलरी काय घ्यायची असेल ना तर दादाचा हा स्टॉल आहे इकडे. तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. जर तुमचं पडेलगावमध्ये आलात आणि जर तुम्हाला टेम्पो वगैरे पाहिजे असेल ना तर काकांच्या इकडे टेम्पो आहे. काका नमस्कार. हो नमस्कार. आपला टेम्पो इथेच असतो? हो इथेच. आणि म्हणजे कोणाला ये जाण करण्यासाठी सामान वगैरे? ओके, आणि म्हणजे कसं काय भाडं असतं? काय किलोमीटरवर? किलोमीटरवर घेतो ना आपण? हो. बरं, मग आपला देवगड विजयदुर्ग सगळीकडे? ओके. आणि आपल्याकडे कोणते कोणते म्हणजे असे टेम्पो आहेत, ट्रक छोटे मोठे? हां, छोटे आहेत, मोठे आहेत, मॅक्स आहेत. ओके, मॅक्स वगैरे आहेत, मॅक्झिमो आहे, ॲपे आहे, 3 व्हीलर. ओके, ते पण आहेत आपल्याकडे. बरं, आणि जर ते कोणाला पाहिजे असेल काय कॉन्टॅक्ट नंबर आहे? कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? कॉन्टॅक्ट नाही, ते आमचं टेम्पो स्टँड आहे. हां, इथून ते डिलिव्हरी करतात डायरेक्ट. म्हणजे कोणाला यायचं असेल तर मग पडेलगावच्या आपल्या सर्कलवर यावं लागेल? यावं लागतं. ओके, तिथून तुम्हाला भेटेल. ओके, तर हार्डवेअर आहेत. हां, दुर्गा हार्डवेअर आहे. बरोबर. रामेश्वर हार्डवेअर आहे. तिथे सर्व सामान, सगळे सामान मिळतं. ओके, तर तुम्हाला जर टेम्पो वगैरे पाहिजे तर आपल्या पडेल कॅन्टीनच्या इकडे यायचं आहे. आणि कॉर्नरलाच काकांचे इथे असे टेम्पो उभे असतात. तर नक्कीच तुम्ही पाहिजे ते तुम्हाला टेम्पो इकडे बघायला मिळतील. चला, आता आपण पुढे आलेलो आहे ना, इथे आपल्याला सुक्या मच्छी बघायला मिळते. हा जवळा आहे सुका. कसा आहे दादा जवळा? 50 रुपयाला. ओके, 50 रुपयाला एवढं आहे. हा कर्दी आहे? 50 रुपये कर्दी. ओके, आणि 50 रुपये, 100 रुपये. ओके, बोंबील आहेत छोटे 50 रुपये आणि मोठे ते 100 रुपयाला. आणि हे काय दादा? टेंगडी सुकट आहे.
सुकट आहे. 100 ग्राम 50 रुपये. ओके 100 ग्राम 50 100 रुपये. आहे. 100 ग्राम 50 रुपये सुकट आहे. आणि हे काय बांगडे आहेत? बांगडा डोळी आहे. ओके बांगडा कसा आहे? 100ला 5 आहे. 100ला 5. ओके 100ला 5 बांगडा आहे. तर सुक्या मच्छीचा आपल्याला हा स्टॉल बघायला मिळाला दादाचा. तर तुम्हाला काय सुकी मच्छी वगैरे घ्यायची असेल ना तर नक्कीच या दादाच्या इकडे स्टॉलला येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. पुढे आलेलो आहे आपण आणि इकडे आपल्याला ना कपड्यांचं शॉप बघायला मिळतं आहे. इथे आपण फुल अँड टी शर्ट बघू शकतो. तसंच इकडे ट्रॅक पॅन्ट वगैरे पण आहे. इथे असे हाफमध्ये तुम्हाला पॅन्ट्स वगैरे बघायला मिळते आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे कपडे वगैरे बघायला मिळते. आणि लेडीज जेंट्स सगळं एक आहे. तर आपण आहे ना पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला पॅन्ट वगैरे बघायला मिळतात. हाफ पॅन्ट असे शॉर्ट्स वगैरे आहे आणि असे शर्ट वगैरे पण आहेत. तर काही घ्या 100 रुपयाला. अशा फॉर्मल पॅन्ट पण वगैरे बघायला मिळेल तुम्हाला. फॉर्मल पॅन्टी वगैरे आहेत. तर कोणतेही घ्या 100 रुपयाला. असा तुम्हाला दादांचा स्टॉल इथे बघायला मिळेल. तर चला आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे. मसाल्यासाठी लागणारे सगळे जे पदार्थ असतात ना ते आपल्याला इथे बघायला मिळतील. ते वेगवेगळ्या प्रकारचे आपण मसाले बघतोय. तसेच आपण इकडे धान्य वगैरे बघतोय. तर तुम्हाला मसाले वगैरे काही घ्यायचे असतील ना तर इथे आपल्याला बघायला मिळतात. तर आपण पुढे आलो ना तर इकडे आपल्याला प्लॅस्टिकचे सगळे भांडी बघायला मिळतात. सूप आहे, अशी मग आहे आणि असे छोट्या बालडी वगैरे पण आहेत. तसंच तिकडे बघितलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे बास्केट्स वगैरे बघायला मिळतील प्लॅस्टिकमध्ये. सुपली वगैरे आहेत. तसंच त्या साईडला जर बघितलं तर आपल्याकडे स्टीलची भांडी जी आपल्याला घरामध्ये लागतात तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. टप्पा वगैरे आहेत मोठ्या साईजमध्ये. तर तुम्ही इथे बघितलं तर दोन्ही साईडला ना तुम्हाला बाजार बघायला मिळेल. इकडे तुम्ही बघाल तर इकडे आपल्याला कांदे वगैरे तसेच बटाटे आहेत. काका बटाटे कसे? 40 रुपये. आणि कांदे कितीला? 2 रुपये. ओके 1 किलो 40, 2 किलो 70 रुपयाला कांदे आहेत. लसूण पण आहे आणि इथे भाजीचा स्टॉल आहे या साईडला. तर तुम्हाला कांदे वगैरे घ्यायचे असेल ना तर तुम्ही या काकांच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकता. इथे बघाल ना तर इकडे मिरच्या आहेत मसाल्यासाठी. कसे आहेत दादा मिरच्या? कशा दादा? 220 रुपये. 220. आणि या 180. 180. 200 रुपये. 200ला. 250 रुपये. ओके 250 रुपयाला पण आहे. तर अशा मिरच्या तुम्हाला पाहिजे असतील तर दादाचा हा स्टॉल आहे छोटासा. तर मसाल्यासाठी तुम्हाला मिरच्या पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. दादा गुरुवारचाच असतो ना इकडे? ओके आठवडा बाजार. चला आता आपण आहे ना पडेलगावचा हा बाजार बघितला आणि आता आपण आलेलो आहे उसाचा ज्यूस प्यायला. कारण खूप ऊन आहे तर आता उसाचा ज्यूस पितो. चला मित्रांनो आता आपण आहे ना आमची कुलदैवत आहे आई चौंडेश्वरी मातेचं मंदिर आपल्याला इथे समोर दिसत आहे. तर आज गाराणं घालण्यासाठी आणि ओटी वगैरे भरण्यासाठी आम्ही चाललेलो आहे देवीच्या मंदिरामध्ये. आणि समोरच आपण इथे बघितलं ना तर खूप सुंदर असं आपल्याला मंदिराचा गेट वगैरे आणि त्याच्या समोरच आपल्याला एक सुंदर असं ह्याच्यामध्ये वाटतं दिवा लावतात. तर एक सुंदर असं छोटंसं बनवलेलं आहे. तसंच समोर बघाल तर इकडे असा गेट आहे. तर आता आपल्याला गेट उघडून आतमध्ये जायचं आहे. गेट उघडूया चला मंदिरामध्ये. आणि हा असा प्रवेशद्वार आपल्याला दिसतो आहे. ह्या साईडला तुम्ही बघाल तर ह्या साईडला आपल्याला अनेक देवी देवतांचे असे आपल्याला छोटे मंदिर बघायला मिळतील. तुळशी वृंदावन वगैरे पण आहे. आणि इथे असा सभामंडप आपल्याला दिसतो आहे. सभामंडप आहे. आणि तर चला मित्रांनो आता आपण इथे बघतो आहे निसर्गाचं खूप सुंदर असं सानिध्य. आणि तुम्हाला इकडे ना आंब्याची झाडं वगैरे बघायला मिळतील. तर तुम्ही इथे बघू शकतात आंबे पण धरलेले आहेत. खूप सुंदर असा मोर वगैरे धरलेला आहे आंब्याचा. ते तुम्ही आंबे वगैरे बघू शकतात. आणि ते पाठीमागे बघाल ना इकडेही देऊळ आहे. तर हे पण देऊळ आहे. तर ह्याच्या अगोदर आपल्याला पहिलं चौंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि हा असा तुम्हाला इकडे सभामंडप बघायला मिळेल खूप सुंदर असा. आणि अशी काही कमानी बघायला मिळेल. आपण बघू शकतो खूप मोठी अशी घंटा पण बांधलेली आहे आई चौंडेश्वरी मातेचं. खूप सुंदर असं रंगकाम वगैरे केलेलं आहे मंदिराला. आणि अशी मोठी घंटा आहे. आणि सुंदर असं ही तुम्हाला मंदिर बघायला मिळतं आहे श्री देवी चौंडेश्वरी मंदिर म्हणून. खूप सुंदर असं तुम्ही गेट बघाल तर आपल्याला हत्तीची अशी 2 खूप सुंदर अशी कलाकृती केलेली बघायला मिळते आहे. खाली बघाल तर तुम्हाला इकडे
सुंदर अशी कमळं प्रत्येक खांबाच्या इथे बघायला मिळेल. खूप सुंदर असं त्यांनी कलर वगैरे केलेलं आहे. तसंच या साईडला आपल्याला सभामंडप तसंच हवनकुंड ही आपल्याला इथे बघायला मिळत आहे ह्या मंदिरामध्ये. त्यांच्या पुराव्या अवलादी धंद्यावरात चालत असले विचार मुंबई जाणार कोणत्याही बाजूला तुझ्या पायाजवळ तर चला मित्रांनो, आता आपण आहे ना या बाजूच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. इकडे आहे ना स्त्रियांना प्रवेश नाही या मंदिरामध्ये, फक्त पुरुषच जाऊ शकतात. तर आता आपण इथे पण पाया पडायला आलेलो आहे देवाच्या. खूप सुंदर असं देऊळ आहे, तुम्ही आतमध्ये बघू शकता. इथे आपले ग्रामदैवत आहेत. खूप सुंदर अशी समोरच आपल्याला दत्त महाराजांची प्रतिमा पण बघायला मिळते. चला मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे चौंडेश्वरी मातेच्या मंदिरामधून दर्शन करून. आता आपण चाललेलो आहे रामेश्वराच्या मंदिरामध्ये. तिकडेही जाऊन आता आपण देवाचं दर्शन करूया. तर तुम्ही त्या आजूबाजूला परिसर बघितला तर खूप सुंदर असा परिसर आहे, मोकळा. आणि तुम्ही विशेष करून बघाल तर ही एकच अशी वाट आहे जी अशी मंदिरामध्ये जाते पूर्ण. चला मित्रांनो, आता मी आहे ना रामेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे. आमचं कुलदैवत आहे. आणि तसंच तुम्ही ते बघाल तर इकडे आपल्याला जुन्या काळातली अजूनही तोफ बघायला मिळते आहे. असं काही तुम्हाला हा रामेश्वर मंदिराचा गेट बघायला मिळेल. आणि रामेश्वराची महाशिवरात्री दिवशी जत्रा असते, खूप मोठा असा उत्सव असतो. तर चला मित्रांनो, आता आपल्याला ना इथून आतमध्ये जायचं आहे. आणि गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवलेली होती रामेश्वर मंदिराची, तर ती तुम्ही बघितला नसाल तर नक्कीच जाऊन बघा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलीच आहे. आणि हा असा पूर्ण उतार आहे आणि समोरच आपल्याला रामेश्वर मंदिराचा गेट बघायला मिळतो आहे. तर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात ना तर इथून आहे ना पूर्ण पाणी झिरपतं आणि पूर्ण असं पूर्ण म्हणजे निसर्ग रम्य वातावरण आणि खूप सुंदर असं इकडे बघण्यासारखं असतं. पावसात पूर्ण हिरवागार. आता आपण आलेलो आहे मार्चच्या महिन्यात, तर उन्हाळा चालू आहे, जास्त ऊन असतं गावी. आणि आपण आज चाललेलो आहे. आणि वरती बघा तर आपला ड्रोन फ्लाय होतो आहे. तर आता आपण ड्रोनचेही काही शॉट घेणार आहे रामेश्वर मंदिरातले. तर जर आपल्याला चांगले शॉट भेटले तर नक्कीच मी आपल्या तर खूप सुंदर असं आपल्याला हा गेट बघायला मिळतो आहे. खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आणि कलर बघू शकतात केलेला आहे. तसं इथे अशी मोठी आपल्याला घंटा बघायला मिळते मंदिरामध्ये. पुढे आपण गेलो तर इकडे आपल्याला समोरच रामेश्वराचं हे मंदिर बघायला मिळतं आहे, खूप सुंदर असं. तर इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो, असा काही आपल्याला हा सभामंडप दिसतो आहे मंदिराचा. आणि तुम्ही ते बघाल तर संध्याकाळी इकडे पालखी आहे, तर पालखीची तयारी चालू आहे मंदिरामध्ये. आणि ह्या मंदिराचा आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलाच आहे, तर तोही जाऊन नक्की तुम्ही बघू शकता.
चला आता मी निघालेलो आहे रामेश्वराच्या मंदिरामधनं आणि खूप सुंदर असं दर्शन झालं रामेश्वराचं. तर आता इथून जाऊया जेवणासाठी. बघूया आज आपल्याला जेवायला काय, तर जेवूया. तर आता इथून जाऊया हॉटेलवरती आपण. तर समोरच बघू शकतात हर्षद, मम्मी आणि काकी चढतात आहे. उतरताना काय वाटत नाही, पण चढताना खूप असं चढण आहे मोठं आणि ऊन पण आहे खूप असं. तर असा काही हा परिसर आपल्याला हा मंदिराचा बघायला मिळतो आहे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे यंदाही मी आहे ना मयुरी हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि खूप सुंदर असं यांच्याकडे जेवण असतं, व्हेज आणि नॉनव्हेज. तर चला इथून आपण आता वरती जाऊया. आणि खूप सुंदर असतं त्यांच्याकडे जेवण. तुम्ही इथे बघाल तर त्यांच्याकडे सुरमई डबल पीस थाळी, खेकडा थाळी आहे, स्पेशल शाकाहारी थाळी आहे, कस्तुरी रुपे सावकर म्हणून त्यांचं नाव आहे. आणि इथे बघाल तर व्हाईट कोळंबी मसाला थाळी, घरगुती चुलीवरचे जेवण आणि त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे मसाल्याचा. तर सगळ्या प्रकारचे मसाले त्यांच्याकडे असतात. अशी काही आपल्याला इथे सिटिंग अरेंजमेंट बघायला मिळते. तुम्ही इथे बसू शकतात आणि ते जेवणाचा आस्वाद घेत समोर तुम्ही समुद्र बघू शकतात. खूप सुंदर असं समोरच आपल्याला जेट्टी बघायला मिळते, म्हणजे इथे मासेमारी होते. तर इकडे हे सगळे मासे वगैरे आणले जातात. समोरच तुम्हाला बोट दिसत असेल, ही अशी जेट्टी आहे. तर जेवता जेवता तुम्ही समुद्राचाही खूप सुंदर असा आस्वाद घेऊ शकतात निसर्गाचा. आणि इकडे बघाल तर इकडे आपल्याला वॉश बेसिन वगैरे पण बघायला मिळते, हात धुण्यासाठी सोय आहे. तर असं काही तुम्हाला हे हॉटेल बघायला मिळतं आहे खूप सुंदर असं. आता आपली आहे ना व्हेज स्पेशल थाळी आलेली आहे. इथे आपण बघतोय सोलकढी आहे, डाळ आहे, परत इकडे भाजी आहे, आमरस आहे, इकडे बासुंदी आणि इकडे लोणचं आहे, चपाती, मिरची आहे, पापड आहे, फ्राय केलेली मिरची आहे आणि कोशिंबीर आहे. तर अशी स्पेशल थाळी आहे. आणि समोरच तुम्हाला ना त्यांचं मेनू कार्ड तुम्हाला दिसेल मयुरी हॉटेलचं. तर अशा प्रकारे त्यांचं मेनू कार्ड पण आहे. तर खूप सुंदर असं यांचं इकडे ॲम्बियन्स आहे, तुम्ही बघू शकता. खूप प्रशस्त असं हे हॉटेल आहे. तर चला आता जेवायला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता आमच्या विजयदुर्गच्या समुद्रावरती आलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडे समुद्र, हा किल्ला खूप सुंदर असा. आणि ह्या साईडला बघाल तर सगळे गावची मुलं आहेत ना क्रिकेट खेळतात आहे. पुन्हा बघायला मिळतील समुद्रावरती क्रिकेट खेळतात आहेत ते. असा काही हा बीच आहे, खूप स्वच्छ. नाहीतर म्हणजे स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे. असेच आपल्या मुंबईच्या पण बीचची समुद्र किनाऱ्यावरची स्वच्छता अशी खूप सुंदर अशी राहिले पाहिजे. आणि पाणी बघाल ना पूर्ण निळं निळं दिसतं. जर आपण किल्ल्यावरनं बघितलं ना तर खूप सुंदर असं निळं पाणी दिसतं. तुम्ही इथे बघाल तर इथपर्यंत पाणी येतं रात्रीचं आपल्याला इकडे पाणी दिसतंय. म्हणजे आता साधारण ओटी आहे, रात्रीची वगैरे भरती असेल तर इथपर्यंत पाणी येतं. ह्या साईडला बघाल तर खूप सुंदर अशी झाडं वगैरे आहेत. इथे आपल्याला नारळाची झाडं वगैरे बघायला मिळतात आहेत. समुद्राच्या किनारी बोटी वगैरे ठेवलेली आहेत, म्हणजे मासेमारी पण करतात. तर इथे बोटी आहे. आणि आता सूर्योदय होत आहे. आता थोड्याच वेळाने आहे ना माड वगैरे बांधायला घेणार आहे. आणि होळी कशी असते तर हे मी पहिल्यांदाच अनुभवायला गावी आलेलो आहे कोकणामध्ये शिमग्यासाठी. तर बघूया, सकाळी तुम्ही बघितलं तर कशा प्रकारे काकांनी आणि त्या किरणनी तयारी केली. सध्या घर बंद असतात वाडीतली, कारण जास्त करून आपली जी वाडीतली लोक आहेत ती मुंबईमध्ये राहतात. तर सध्या सणाला वगैरे खूप कमी लोक असतात. नाहीतर काकाने मला सांगितलं की माड वगैरे आम्ही नाचवतो. तर सध्या मुलं कमी असल्यामुळे नॉर्मली ते आणतात आणि जसं काय होईल त्या रीतीने ते आपला हा शिमगोत्सव साजरा करतात. विशेष करून आपण त्यांच्याकडे हे शिकलं पाहिजे. तर कमी लोक आहेत तरी पण ते आपला सण जपतात आहेत. गावची लोक त्यांच्यामध्ये हे विशेष करून असतं की ते आपली संस्कृती आणि आपले सण तसेच जोपासतात. आणि तेच बघण्यासाठी आलो होतो की कसं असतं. तर आता जाणार आहे वाडीमध्ये आमच्या आणि तुम्हालाही दाखवतो
की कशी होळी असते. समोरच आपण बघतोय ना, खेकडा बघायला मिळतो आपल्याला समुद्रावर, छोटासा बघू शकतो. समुद्रावर फिरताना तर तुम्हाला दाखवतो मला काय दिसलंय. तुम्ही ते बघू शकतात. कासव आहे खूप मोठ्या ह्याच्यात, पण तो मेलाय. साधारण त्याला 4-5 दिवस झाले असतील मेलाय. तर का मेला कसा मेला माहीत नाही, पण चालता चालता मला दिसला. विजयदुर्ग किल्ला किंवा तुम्ही बीच फिरायला येत असाल मित्रांनो, तर कचरा करण्याचा टाळा आणि किराणाच्या साईडला म्हणजे बीचच्या कॉर्नरला जागी जागी कचरा कुंडी आहे, तर तिकडेच तुम्ही कचरा टाका. आताच आपण बघितलं की कासव मेला आहे. तर माहीत नाही त्याला पुढे जाण्यासाठी वाट भेटली नसेल किंवा तो समुद्रातूनच ऑफ होऊन म्हणजे मेलेला कासव समुद्रानेच बाहेर टाकला असेल. फक्त तुम्ही जर इथे बघाल तर इकडे आपल्याला ना सगळीकडे प्लॅस्टिक वगैरे दिसतं. प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या. तर तुम्ही काही पार्टी वगैरे करत असाल ना, तर ह्याच्या कॉर्नरला प्रत्येक ठिकाणी ना त्यांनी कचराकुंडी वगैरे टाकलेली आहे. तर कचराकुंडीमध्ये तुम्ही टाकू शकतात. तसंच तिकडे स्वच्छतागृह म्हणजे तुम्हाला टॉयलेट वगैरे पाहिजे असेल तर टॉयलेटची पण सोय तिकडे केलेली आहे. मेल फिमेल असं दोन्ही चेंजिंग रूम पण आहे. आणि असा काही आपल्याला आता संध्याकाळचे वाजले 6:30, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा नजारा आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आपणच आपल्या या निसर्गाची आहे ना जोपासना केली पाहिजे, त्याला जपलं पाहिजे. तर असं काही बघितलं ना तर कुठेतरी वाईट वाटतं. आणि तुम्ही पर्यटक म्हणून येत असाल तर प्रत्येक पर्यटन स्थळाची आपणच काळजी घेतली पाहिजे, एवढंच सांगायचं आहे. तर मित्रांनो आता आहे ना होळी आपली इकडनं आता
ते नाचवत घेऊन जाणार आहे हा मान. आणि ते उचलतात होळी आणि आता वाजवत तर आपण इथे बघतोय आता या मांडावर चढवतात आहे. किरण चढतोय. ठेवला पेला दारू पिऊ गेलो चिकटून मेलो. तर तुम्ही बघू शकतात आपली अशी होळी आहे आणि वरती झेंडा लावलेला आहे. फायर आणलेली आहे तर आपण आहे ना इथे बघतात आहे ना मान लावतात आहे. म्हणजे गावची होळी तुम्ही ते बघू शकता. असं आपल्याला आता इथे होळी पेटवतात आहेत. तर काका इथे आतमध्ये दगड वगैरे टाकून आता ही होळी अशी पेटवतील. द्या इकडे तुम्हाला वा तिकडे मागे सर का जरा थांबा जरा ते कुठे मास्टर बरोबर आमदार काका मागचा दगड आहे का जरा ठेचा. हा हा असून दे रे. हा हा मोठा हा तिथे हा झाला हा वाला हा झाला बारका. हा झालं तिथे ठेचा वगैरे तिथे तू वर चढलो चढ केलं किरण सोड घ्या. बस टाईट टाईट करा. थांब रे थांबा रे भाऊ थांबा. तो दगड पायावर लिकडे हे घ्या हाती इकडे टाका. काही ठेवता लागते का रे किरण. हो हे काढ. मागच्या साईडला लावा पूर्ण असं टाईट लागलं. दादा नाही तर आज किती यंदा किती माणसं आहेत ती भोवते व्हिडिओ कोणी केला नाही.